राजापूर तालुक्यात कशेळी गावातल्या समुद्रामध्ये कॅप्सूल आकारामध्ये रबरासारखी वाटणारी वस्तू वाहत आली होती। गेले कित्येक दिवस ही वस्तू खोल समुद्रामध्ये दिसत होती। ती आता किनाऱ्याला लागली आहे, परंतु या वस्तूपर्यंत पोहोचण्याचं धाडस पहिल्यांदा फक्त कोकण नावने करून वस्तुस्थिती समोर आणण्याचा प्रयत्न केलाय। पाहूया कोकण नावचे प्रतिनिधी सचिन नारकर यांचा हा ग्राउंड रिपोर्ट। कशेळीच्या समुद्रामध्ये बोया सदृश्य वस्तू असल्याचं वृत्त कोकण नावने दाखवलं होतं। आज 10 दिवस होऊन सुद्धा कोणतीच शासकीय यंत्रणा ही वस्तू बाहेर काढून त्याचा तपास करू शकलेली नाही। या वस्तूबाबत रत्नागिरीला कळवून देखील जैतापूर अतिरिक्त सीमा शुल्क अधिकारी DM महाजन यांना या घटनेबाबत काहीच कल्पना नसल्याचं त्यांनी दूरध्वनीवरून बोलताना सांगितलं होतं। लोकांनी सुद्धा याबाबत जागृती करण्याची मागणी केली होती। त्यामुळे नेमकी वस्तुस्थिती काय आहे याचा शोध घेण्यासाठी कोकण नावचे प्रतिनिधी सचिन नारकर खडतर प्रवास करून आपल्या सहकाऱ्यांसह बोया सदृश्य वस्तूच्या ठिकाणी पोहोचले। कोकण नावच्या टीमनं ही वस्तू हाताळली असता ही वस्तू अवजड नसल्याचं जाणवलं, तसंच वायूनं भरलेली असल्याचं जाणवत असून कोकण नावचे प्रतिनिधी सचिन नारकर यांनी स्वतः खडतर जागेवर जाऊन एकट्याने ही वस्तू हाताळली। ही वस्तू सहज हलवता येते, तसंच त्याला एका बाजूनं नट बोल्ट फिटिंग आहे आणि त्याला लाल रंगाचं मार्किंग केलेलं दिसत आहे। त्यांना या कामी कशेळी ग्रामपंचायत सरपंच जयवंत गुरव, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर राडिये, विद्याधर गोठणकर, सुरक्षा रक्षकाचे ट्रेनिंग घेतलेले होतकरू विदेश हळदणकर, जैतापूरचे सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ नारकर, महेश नारकर यांनी सहकार्य केलं। या वस्तूला पाहणारे बोया संबोधत आहेत, पण ही वस्तू बोया आहे की आणखी काय आहे याबाबत अजून तर्कवितर्क काढण्यात येत आहेत। ही घटना घडून 10 दिवस झाले तरी ही वस्तू समुद्राबाहेर काढण्यास ढिसाळ शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या वस्तूचा स्फोट झाला तर डोंगरावर गुरं चरायला येणाऱ्या ग्रामस्थांना आणि त्या जनावरांना धोका पोहोचला तर जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे। ही वस्तू कुठून आली, कुठल्या परदेशी बनावटीची आहे याचा थांग पत्ता अजून देखील लागलेला नाही। दरम्यान या सर्व घडामोडींचं धाडसानं वार्तांकन करून कोकण नावनं वस्तुस्थिती समोर आणल्यानं सरपंच जयवंत गुरव, माजी सदस्य मधुकर राडिये, विद्याधर गोठणकर, कणकादित्य मंदिर विश्वस्त रमेश ओळकर, व्यवस्थापक प्रकाश सावरे, विदेश हळदणकर, ओंकार राडिये, उमेश भोवड यांनी कोकण नाव टीमचे आभार मानले आहेत। आज आमच्याकडे 27 तारखेला एक अशी नद्याने समुद्रकिनारी एक वस्तू पोहताना दिसली। ग्रामस्थांनी माझ्या कानावर घातल्याबद्दल मी तिथे सकाळी जाऊन पाहणी केली। त्याच्यानंतर मी संबंधित खात्याकडे त्याची फोन करून कळवलं। त्या कळवल्यानंतर त्या खात्याने पोलीस स्टेशनला कळवलं। त्याच्यानंतर ते तिथे आले, पण तिथपर्यंत खाली जिथे समुद्रात आहे त्या ठिकाणपर्यंत अजूनपर्यंत तिथे कोणी गेलेलं नाही। आज इथे कोकण 9 चॅनल TVचे माणसं आली, त्यांना घेऊन त्यांच्यासोबत मी पूर्ण आम्ही तिथे जाऊन पोचलो। पूर्ण त्याला हात लावून पाणी केली, पण ते अजून नक्की काय हे सांगता येत नाही। तरी संबंधित खात्याने त्याची पूर्ण हे करून त्याची काय हे करता येईल ह्याची पाणी करून त्याचं पाणी करून त्याची विल्हेवाट कशी लावता येईल ह्याचं बघावं असं आम्हाला वाटतं। नाही तर त्याच्यात काय धोकादायक काय वस्तू असेल तर ते संबंधित तिथे गावकरी लोक जवळपास फिरतात, गुरंढोरं असतात, त्यांना धोक्याचं असं असेल तर त्यांना ते भय होईल। आपण आज या कशेळी या गावामध्ये समुद्रकिनारी जो बोया सदृश्य बोया स्वरूपामध्ये जे काही वस्तू लागलेली आहे ती प्रत्यक्षरित्या पाहण्याकरता इथे आलेलो आहोत। पण आजपर्यंत कुठलाही अधिकारी या स्पॉटपर्यंत खाली पोचला नाही। पहिली जी पोचली असेल ते कोकण नावची टीम या ठिकाणी पोचली। माझ्यासोबत सरपंच साहेब आहेत, काही मंडळी पण आहेत, पण आजपर्यंत ह्या वस्तूचा नेमकं ही वस्तू कसली या बाबतीमध्ये कोणीही अजूनपर्यंत त्याची वाच्यता केलेली नाही। ह्याच पाहणीकरता कोकण नावची टीम आपल्या इथे या इथे आलेली आहे। सचिन नारकर, कोकण नाव, जैतापूर।